नमस्कार. बदलापूर हायस्कूल बदलापूर ऑनलाईन शिक्षण इयत्ता 8वी विषय मराठी. आपल्या या इयत्ता 8वी विषय मराठी या विषयामध्ये मी श्री विदूर चौधरी. आज आपण या विषयामध्ये आपल्या मराठी विषयातील पाठ 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे. पहिली कविता आपण पाहिली की भारत देश महान, आपला देश कसा महान आहे, आणि त्याच अनुषंगाने हा आपला दुसरा पाठ खरोखर आपल्या देशावर प्रेम आहे का हे तपासणारा हा यदुनाथ थत्ते यांचा अत्यंत सुंदर असा एक संवादात्मक पाठ आहे. यदुनाथ थत्ते 1922 ते 1998 हा त्यांचा कालखंड. प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. अनेक कथा, कादंबऱ्या, अनेक पुस्तकं, 100पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकीच विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. प्रस्तुत पाठ हा प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काय? वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. असा हा सुंदर पाठ यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला. लेखक म्हणतात, मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत्त. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव माझ्या लक्षात आले होते. मी पुन्हा विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? बघा, मुलांचं उत्तर अतिशय मार्मिक होतं. मुलं थोडी संतापानेच म्हणाली, अलबत्त, म्हणजे अर्थातच आमचं आमच्या देशावर प्रेम आहेच, असं ती मुलं म्हणाली. आणि त्यावर लेखकाने पुन्हा त्यांना विचारलं, तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करता म्हणजे नेमकं काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? मुलं संभ्रमात पडली. म्हणाली, हो हो, करते तर. प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? बघा, लेखकाचा हा प्रश्न त्या मुलांना संभ्रमात टाकणारा होता. पण मुलांनी तत्काळ उत्तर दिलं, देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? पुन्हा प्रश्न. देश म्हणजे देशातील सर्व लोक. बघा, इथे प्रश्न आहे की देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. मग देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर करणे अवघड, होय ना? हो, खरे आहे. बघा, माझ्या देशातील देशबांधवांवर प्रेम आहे असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो खरं, पण प्रत्यक्षात आपण आपल्या देशातील आपल्या समाजातील लोकांवर खरं प्रेम करतो का?
एखाद्या अडलेल्या माणसाला आपण मदत करतो का? आपल्या वर्गात एखाद्या विद्यार्थ्याकडे पेन्सिल नसेल, पेन नसेल, एखाद्या वेळेला त्याने डब्बा आणला नसेल, तर त्याची मदत आपण करतो का? म्हणजेच आपल्या देशातील देशबांधवांवर प्रेम करणे होय. जर आपण त्यांना खरोखर मदत करत असू तर आपलं खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे, ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला लागली होती. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. बघा, लेखक इथे म्हणतात की भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर देखील प्रेम करायचं आणि भारतातील भूमिपुत्रांवरही प्रेम करायचं. म्हणजे देशातील या आपल्या भौगोलिक देश जो आहे त्यावर देखील प्रेम करायचंच आहे, पण या देशातील देशबांधवांवर देखील आपल्याला प्रेम करायचं आहे. म्हणजे भारतावर आपलं प्रेम आहे असं सिद्ध होईल. आपल्याकडे काही लोक नुसतेच भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. आता तर काय तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्याकडचे लोक सध्या नुसतेच भूमीवर प्रेम करतायत. कारण इंच इंच भूमीला लाखो रुपये, करोडो रुपये मिळत आहेत. त्याच्यामुळे भावाची जमीन घे, याची जमीन घे, त्याची जमीन घे, याची लुबाड, त्याची लुबाड. आणि अशा जमिनीवर प्रेम करणारे विकण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी जमिनीवर प्रेम करणं म्हणजेच भारतावर प्रेम करणं नाही. तर नुसतंच जमिनीवर प्रेम असून चालणार नाही किंवा नुसतंच भूमिपुत्रांवर प्रेम करणं म्हणजे प्रेम नाही. म्हणजे विद्यार्थी विचारतात, देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? मुलं म्हणाली, बरोबर आहे. मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? बघा, लेखक पुन्हा प्रश्न विचारतात. मग त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. देश गुलाम होता, इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळेला देशावर प्रेम व्यक्त करण्यासाठी क्रांती करणं गरजेचं होतं आणि म्हणून भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे सगळे फासावर गेले. त्यांचं देशावर अत्यंत निस्वार्थी प्रेम होतंच. पण मग आता तसं प्रेम करता येणं शक्य नाही. कारण आता मग जर तसं प्रेम करायचं असेल तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा का? काय वाटतं तुम्हाला? नाही ना? मग आताची परिस्थिती वेगळी आहे. मग आताच्या परिस्थितीत आपण देशावर कशा प्रकारे प्रेम करायला हवं? फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशावर प्रेम करायला हवं का? देशामधील स्वच्छता, साफसफाई, गरीब लोकांना मदत करणे, अपंगांना मदत करणे हे देशावर प्रेम असू शकत नाही का? की प्रेम आपत्कालीन परिस्थितीच करायला हवे? असे प्रश्न एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. चुणचुणीत मुलगा म्हणाला, प्रेम तर देशावर नेहमीच करायला हवं. देशावर प्रेम करण्यासाठी संकट यायलाच हवीत असं काही नाही. आणि संकट आलीच तर त्यावेळेला प्रेम दाखवण्याची संधी मिळतेच आहे. उदाहरणार्थ आपल्याच गावात बघा ना, 2005 साली महापूर झाला. या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोकांनी जीव गमावले, पण अनेकांनी एकमेकांना मदत केली, एकमेकांना सावरलं आणि म्हणून आपलं बदलापूर गाव पुन्हा नव्याने उभं राहिलं. हेच तर खऱ्या अर्थाने देशावर प्रेम दाखवणं होय. पण प्रत्येक वेळेला संकटच यायला हवीत असं नाही. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय, भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले.
बाजूला जमलेला सगळा लोकांचा समूह आश्चर्यचकित झाला की भारत माता की जय म्हणजे काय, असा प्रश्न नेहरूंनी त्या समूहाला विचारला. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. त्या लोकांशी चर्चा करून, संवाद साधून त्या लोकांना समजावून सांगितलं की भारत माता की जय म्हणजे भारतातील सर्व लोक. आलं लक्षात? भारत माता की जय म्हणजे भारतातील सर्व लोक. छान. ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. मग पंडित नेहरूंनी सांगितलं की देशावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं. प्रश्न असेल तुम्हाला परीक्षेला कदाचित. तर देशावर प्रेम करायचं म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे सर्व वरवरचे भेदभाव विसरून सर्वांवर प्रेम करायचं म्हणजेच देशावर प्रेम करायचं होय. एका मुलाने मला आढळून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय करायचे. प्रश्न साहजिक होता. लेखक म्हणाले, मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचं. प्रेम करायचं तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्या डोळ्यांना देखील अश्रू आले पाहिजेत. आपण काय करतो बघा. आता तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. जाता जाता एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा तुमच्या समोरून सायकलवरून चाललेला आहे आणि अचानक तो सायकलवरून खाली पडतो. आपण काय करतो रे? काय म्हणताय तुम्ही सगळे? हसता. छान. म्हणजे तिकडे तो पडलेला मुलगा किंवा मुलगी असेल, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपल्याला तिला मदत करायच्या ऐवजी आपण त्या मुलीला किंवा त्या मुलाला हसतो. आपण त्यावेळेला ती रडत असेल, तिला लागल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला हव्यात, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम करतो हे सिद्ध होईल. म्हणजेच दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला देखील दुःख व्हायला हवं. दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला देखील आनंद व्हायला हवा. बघा, आपल्या वर्गाचे जेव्हा स्पोर्ट्स चालू असतात आणि मॅच सुरू असते, आपल्या वर्गातले कबड्डीमध्ये काहीतरी 5 मुलं 7 मुलं खेळत असतात आणि बाजूने सगळा वर्ग उभा असतो. खेळणारे 7 खेळाडू मॅच जिंकल्यानंतर उरलेल्या 50 मुलांना आनंद होतो. कारण काय? तर आपला वर्ग जिंकला. म्हणजेच ते जिंकले तरी तुम्हाला आनंद होतो. असाच आनंद आपल्या शेजाऱ्यांना झाला तर त्यांच्या आनंदात आपल्याला सहभागी होता यायला पाहिजे. आपल्या देशाला आनंद झाला तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे हे सिद्ध होईल. महात्मा गांधींनी म्हटलंय की प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला यायला पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे आणि तसेच ते सुबुद्धही पाहिजे. हे कोणी म्हटलं होतं? प्रेम सक्रिय आणि सुबुद्ध असायला हवं. तर हे विधान महात्मा गांधी यांनी केलं होतं. मग महात्मा गांधींनी प्रेमाची 2 वैशिष्ट्ये सांगितली. कोणती? तर प्रेम हे सक्रिय असायला हवं आणि ते सुबुद्धही असायला हवं. ते निष्क्रिय असू शकत नाही, हे महात्मा गांधींनी सांगितलं. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. रचनात्मक काम करायचं म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाने एखाद्या
रोड कॉन्ट्रॅक्टर असेल, रस्ते बांधणारा असेल, तर त्याने प्रामाणिकपणे चांगलं मटेरियल वापरून चांगला रस्ता बांधला तर त्याला रचनात्मक काम म्हणता येईल, ते नवनिर्माणाचं काम असेल. स्वच्छता ठेवली, शास्त्रीय पद्धतीने आपल्या शहराची स्वच्छता करणे, सफाई कामगारांनी किंवा आपल्या सर्व नागरिकांनी आपला देश, आपला परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजेच रचनात्मक काम करणे, म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. प्रत्येक कृती करताना इथे लेखक सांगतात की आपण जी काही कृती करतो त्या कृतीचा आपल्यावर किंवा आपल्या देशावर त्याचा काय परिणाम होईल, देशवासियांवर काय परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे. साधी गोष्ट घ्या, तुम्ही रस्त्यात चाललेला आहात, केळं खाल्लं आणि तुम्ही ते रस्त्यावर टाकलं, त्याचा काय परिणाम होईल देशावर? देशावर होईल तेव्हा होईल, पण तिथूनच जाताना आपलीच एखादी मैत्रीण, कदाचित थोड्या वेळाने आपले बाबाच त्या रस्त्यातून येत असतील आणि त्यांचाच पाय घसरून ते जर पडले तर किती मोठा अपघात होईल, ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. पोटापलीकडे पाहणे म्हणजेच स्वार्थ न साधता फक्त आपलंच असा विचार न करता इतरांचाही विचार करणे म्हणजेच पोटापलीकडे पाहणे. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो, ऐकले आहे ना. ते शेले विणायचे तर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. सनंग म्हणजे अखंड विणतो आहे, अखंड देशासाठी कपडा विणतो आहे अशी त्यांच्या मनामध्ये एक भावना असायची आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेलच की. हो, फरक असायलाच हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काहीतरी फरक आपल्याला जाणवतो. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थांमध्ये मिसळलेली असते ना. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप्प करून लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने किंवा एखाद्या यंत्राने आपल्या पाठीवर मारलेला हात किंवा आईने दिलेली शाबासकी यातला फरक आपल्याला जाणवेल. आईची शाबासकी ती आईचीच शाबासकी असते. यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले. बघा, आपली सार्वजनिक वाहनं, बस, गाड्या, रेल्वे हे स्वच्छ करणं म्हणजेच देशावर प्रेम करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व आपल्या देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. बघा, रेल्वेने प्रवास करताना आपण सहज संत्रीवाला येतो, आपण संत्री खरेदी करतो, आई बाबा आपलं कुटुंब आपण सगळे बसलेलं असतो. संत्री घेतो, संत्र खातो आणि त्यातल्या ज्या साली ज्या असतात संत्र्यांच्या त्याच्या हळूच आपण आपल्या बाकाखाली टाकतो. आई बाबा पण तीच कृती करतात, त्याच्यामुळे आपणही ते बघून तेच करतो. आपण लहान असतो, पण आई बाबांनाही थांबवलं पाहिजे आणि आपणही थांबलं पाहिजे. त्या संत्र्याच्या साली
एखाद्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरल्यावर त्या डस्टबिनमध्ये किंवा त्या कचराकुंडीमध्ये जर आपण टाकल्यात तर आपल्या रेल्वेगाड्या ह्या ज्या आपल्यालाच बसण्यासाठी आहेत, आपल्या सोयीसाठी आहेत, त्या स्वच्छ राहतील आणि तिथे खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे ते सिद्ध होईल. आपण जिथे बसतो, वर्गात बसल्यानंतर बेंचवर आपली नावं लिहितो, बेंच कोरत असतो किंवा बेंचच्या खालीच आपण चॉकलेटचे रॅपर्स टाकत असतो, तिथेच थुंकत असतो. हे न केल्याने किंवा इथे जर आपण स्वच्छता ठेवली तरी देखील आपल्या देशावर प्रेम आहे हे पुन्हा सिद्ध होईल. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजेच खोटा. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येते तेच खऱ्या देशावर प्रेम करू शकतात, इथे हे लेखकाने सांगितलेलं आहे. आत्ताच म्हटलं मी की आपण वर्गात जसा कचरा करतो तसा आपला परिसर स्वच्छ असायला हवा. आपण काय करतो, कचराकुंडीत कचरा न टाकता रस्त्याच्या कडेला, आपलं घर लांब आहे ना, जाऊ दे, दुसऱ्याच्या घराच्या शेजारी कचरा होतोय, होऊ देत, पण त्या कचऱ्यापासून निर्माण होणारी दुर्गंध, त्यावर होणारे डास किंवा इतर कीटक किंवा रोग निर्माण करणारे किटाणू हे परिसरात पसरतात, दुर्गंध पसरतो आणि त्याचा त्रास आपल्यासोबत पूर्ण देशवासियांना होत असतो, समाजाला होत असतो. आपल्याला हे टाळता येईल का? सारे विश्व प्रेमाने कवीत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. आपल्याला खूप वाटतं की सगळंच माझं अवघाची, ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले की अवघे विश्वची माझे घरं, पण आपण काय करतो, फक्त जवळच्यांचाच विचार करतो. त्याप्रमाणे यच्च यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणे शक्य असते. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. प्रेमाने जग जिंकता येतं. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. साने गुरुजींनी काय सांगितलेलं आहे की खरा तो एकच धर्म आहे की ज्यामध्ये जगाला प्रेम द्यावं, हा एकच धर्म जगात आहे, असं साने गुरुजी सांगतात. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडेबोडके दिसले असते का? सस्यश्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे? किती भूमी सस्यश्यामला व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? बघा, पर्यावरणाची ऱ्हास करतो आहोत, झाडं तोडतो आहोत, नद्या नाले पार गटारं करून टाकलेले आहेत. हे सगळं नीटनेटकं करणं, स्वच्छ करणं, देश सुजलाम सुफलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे जर आपण पार पडत असू तर खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे. इथे आपण बघू शकता की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहणं म्हणजे देशावर प्रेम होय. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? बघा, अनेक प्रश्न आपण आज समाजामध्ये बघतो. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला काहीच न करणाऱ्यांकडे अमाप संपत्ती जमा होते आहे. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल
तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच आहे किंवा होईल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. पाठाच्या शेवटी लेखक म्हणतात की भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय. तर असा हा माझ्या देशावर प्रेम आहे हा पाठ यदुनाथ थत्ते यांनी संवादात्मक शैलीतून अत्यंत सुंदरपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. अनेक प्रश्न त्यामधून त्यांनी निर्माण केलेले आहेत. देशातील स्वच्छता, जाती धर्म, आर्थिक विषमता असे अनेक प्रश्न त्यांनी या पाठाच्या माध्यमातून हाताळलेले आहेत. हा पाठ आपण पुन्हा वाचन करा. त्यामधील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तर खऱ्या अर्थाने हा पाठ आपण इथे शिकलो. आपल्या देशावर आपलं प्रेम करायला हवं म्हणजेच आपल्या समाजावर आपलं प्रेम असायला पाहिजे, परिसरावर आपलं प्रेम असायला पाहिजे, आपल्या शाळेवर आपलं प्रेम असायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रेम आहे हे सिद्ध होईल. इथे आपला हा पाठ संपलेला आहे. थँक्यू, धन्यवाद. आपल्याला हा पाठ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.